भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। पालकमंत्री उद्घाटनाला येणार होते, मात्र ऐनवेळेस मतदारसंघातील कामामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती तडवळकर यांनी दिली। पक्षाचे आमदार व उमेदवार सध्या आपापल्या प्रभागात प्रचारात व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनी सुंदर सोलापूरसाठी महापालिकेत भाजपची सत्ता पुन्हा आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। शहरभर प्रभावी प्रचारासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यासाठीच मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आल्याचे माजी नगरसेविका मोहिनी पत्की यांनी सांगितले। कार्यक्रमाला राम तडवळकर, बजरंग कुलकर्णी, सुधा अळीमोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सारस्वत मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे। या उद्घाटनासाठी आमचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तीनही आमदार त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचाराचे कार्यालय उद्घाटनात उपस्थित आहेत। त्याचबरोबर माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर जिल्ह्याचे सर्व प्रचार यंत्रणा आणि सर्व कार्यवाही चालू आहे। सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी त्यांचं काम, त्यांच्या प्रचार यंत्रणा त्यांच्यामध्ये आपण सहकार्य करावं। भारतीय जनता पार्टीच्या 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती जे उभे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, अशा प्रकारची विनंती करते। आज आपण इथे सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात। भारतीय जनता पार्टीने जो विकास देशामध्ये आणि राज्यामध्ये केलेला आहे त्याची कृपया प्रसिद्धी द्यावी। माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार चालू आहे, त्याची ही प्रसिद्धी कृपा करून आपण द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या सर्व पत्रकार बांधवांना करते। आपण इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद।